अरे बाळा, कधी कधी आयुष्याच्या गर्दीत अचानक एखादी जुनी आठवण समोर येते आणि आपण काही क्षणांसाठी थांबतो। आज माझी तुला आज्ञा आहे की हा संदेश अर्ध्यामध्ये सोडण्याची चूक करू नको। तुझ्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही। फक्त ऐकत असताना चित्र पुढे उभं कर। डोळ्यांसमोर सगळं तसंच उभं राहतं, ते जुनं घर, अंगणातला तो आवाज, आईची हाक, वडिलांची सावली, भावंडांसोबत केलेली भांडणं, मित्रांसोबत केलेली निरागस मजा, कुणाच्यातरी आपल्यावर असलेलं प्रेम, आणि मग मनाच्या एका कोपऱ्यातून एकच प्रश्न उठतो, हे सगळं पुन्हा एकदा जगता येईल का? नाही, काळ परत येत नाही। माणूस कितीही श्रीमंत झाला, कितीही मोठा झाला, त्याने जग जिंकलं तरी गेलेला एक क्षण तो विकत घेऊ शकत नाही। हातात करोडो रुपये असतील, पण बालपणी आईने डोक्यावरून फिरवलेला हात पुन्हा मिळत नाही। मोठमोठे बंगले असतील, पण त्या जुन्या घराच्या मातीचा सुगंध पुन्हा तसाच मिळत नाही। आजूबाजूला हजारो माणसं असतील, पण काळाच्या ओघात दूर गेलेल्या एखाद्या माणसाचा एक साधा "कसा आहेस?" हा प्रश्न पुन्हा ऐकायला मिळत नाही। म्हणून स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी बसून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, आपण आयुष्य जगतोय की फक्त आयुष्य पुढे ढकलतोय? कारण महाराज म्हणतात, आयुष्य फार मोठं वाटतं, पण मागे वळून पाहिलं की कळतं, किती पटकन निघून गेलं। कालपर्यंत आपण लहान होतो, आईच्या पदराला धरून चालायचो, वडिलांच्या बोटाला धरून बाजारात जायचो, पावसात भिजायचो, उन्हात खेळायचो। घरात पैसे कमी होते, पण मनात समाधान जास्त होतं। चपला फाटलेल्या असायच्या, कपडे साधे असायचे, खिशात पैसे नसायचे, पण चेहऱ्यावर हसू असायचं। आज कपाटात कपडे आहेत, हातात मोबाईल आहे, खिशात पैसे आहेत, घरात सुखसोयी आहेत, पण मनाला शांतता नाही। का? कारण आपण मोठं होताना अनेक गोष्टी मिळवल्या, पण त्या मिळवण्याच्या धावपळीत आपल्याकडून अनेक मौल्यवान गोष्टी सुटून गेल्या। आई म्हणाली, बाळा, 2 मिनिटं माझ्याजवळ बस। आपण म्हणालो, आत्ता वेळ नाही। वडील म्हणाले, जरा बोलायचं आहे। आपण म्हणालो, नंतर बोलू। मुलांनी म्हटलं, बाबा, माझ्यासोबत खेळ ना। आपण म्हणालो, काम आहे। पत्नी म्हणाली, आज थोडं माझ्याशी बोल ना। आपण मोबाईलमध्ये व्यस्त राहिलो। मित्र म्हणाला, चल भेटूया। आपण म्हणालो, पुढच्या आठवड्यात भेटू। आणि महाराजांच्या या जगात पुढचा आठवडा येण्याआधीच कधी कधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून कायमची निघून जाते। मग हातात उरतात फक्त आठवणी, आणि आठवणींना मिठी मारून आपण रडत बसतो। तेव्हा मनात येतं, त्या दिवशी मी थोडा वेळ दिला असता तर, त्या दिवशी तिचं बोलणं ऐकलं असतं तर, त्या दिवशी बाबांसोबत बसलो असतो तर, त्या दिवशी आईच्या जवळ थोडं जास्त बसलो असतो तर। पण महाराज तो दिवस पुन्हा देत नाहीत। म्हणून असा दिवस हातातून जाऊ देऊ नका। ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना आजच सांगा। ज्यांच्याशी गैरसमज झाला आहे त्यांच्याशी आजच बोला। आईवडील जवळ असतील तर त्यांच्याजवळ बसा। त्यांना मोठं काही देण्याची गरज नाही। त्यांच्या हातावर हात ठेवा आणि फक्त एवढंच म्हणा, तुम्ही आहात ना, म्हणून मी आहे। कदाचित त्यांच्या डोळ्यात पाणी येईल, कारण वृद्ध आई वडिलांना पैशांपेक्षा मुलांचा सहवास हवा असतो। त्यांना महागड्या वस्तूंपेक्षा 2 प्रेमाचे शब्द हवे असतात। त्यांना तुमच्या व्यस्त आयुष्यातून 5 मिनिटे हवी असतात। पण आपण काय करतो? ज्यांच्यासाठी आयुष्यभर धावलो त्यांच्यासाठीच वेळ उरत नाही। महाराजांच्या चरणी बसून एक गोष्ट समजून घ्या, माणूस आयुष्यभर पैसा कमावतो, पण शेवटी पैसा त्याच्यासोबत जात नाही। माणूस घर बांधतो, पण शेवटी त्या घराच्या 4 भिंती त्याच्यासोबत जात नाहीत। माणूस नाव कमावतो, प्रतिष्ठा कमावतो, लोकांची वाहवा मिळवतो, पण शेवटी या जगातून जाताना त्याच्या सोबत जातात ती फक्त त्याची कर्म आणि लोकांच्या मनात राहिलेल्या आठवणी। म्हणून जगताना असं जगा की तुमच्या जाण्यानंतर लोक म्हणतील, माणूस चांगला होता, त्याने कुणाचं मन मोडलं नाही, त्याने अडचणीत हात दिला, त्याच्यासोबत घालवलेला वेळ अजूनही आठवतो। हेच खरं कमावणं आहे। आपण अनेकदा विचार करतो, माझ्याकडे काय नाही, पण महाराज विचारतात, तुझ्याकडे जे आहे त्याची किंमत तुला माहीत आहे का? तुझी आई आहे का? तिची किंमत समजून घे। तुझे वडील आहेत का? त्यांच्या सावलीची किंमत समजून घे। तुझा जोडीदार तुझ्या सोबत आहे का? त्याच्या प्रेमाची किंमत समजून घे। मुलं तुझ्याशी बोलतात का? त्यांच्या बालपणाची किंमत समजून घे। मित्र अजून तुझ्या सोबत आहेत का? त्या नात्यांची किंमत समजून घे। कारण काळ कोणाची वाट पाहत नाही। आज जे आपल्या जवळ आहेत ते उद्या असतीलच याची खात्री नाही।
हे ऐकताना मनाला भीती वाटावी म्हणून महाराजांचा संदेश नाही, तर जाग करण्यासाठी आहे. माणसा, अजून वेळ गेलेली नाही. तू ज्या व्यक्तीवर रागावलास तिच्याशी बोल. ज्याचं मन दुखावलं त्याची माफी माग. ज्याने तुला दुखावलं त्याला माफ कर. कारण मनात राग घेऊन जगणं म्हणजे दुसऱ्याला शिक्षा देण्यासाठी स्वतःच्या मनाला रोज जाळणं. किती विचित्र आहे ना, ज्याच्यावर आपल्याला राग असतो तो कदाचित निवांत झोपलेला असतो आणि आपण मात्र त्याच्याबद्दल विचार करत रात्री जागे असतो. महाराज म्हणतात, सोडून दे. जे झालं ते झालं. काल बदलता येत नाही, पण कालच्या अनुभवातून आज नक्की बदलता येतं. तुमच्या आयुष्यात काही माणसं आली आणि निघून गेली असतील, काही नाती तुटली असतील, काही स्वप्न अपुरी राहिली असतील, काही माणसांना तुम्ही मनापासून प्रेम दिलं असेल पण त्यांनी तुमची किंमत केली नसेल. तरीही स्वतःला दोष देऊ नका. प्रत्येक माणूस आयुष्यभरासाठी येत नाही. काही माणसं आपल्याला प्रेम शिकवण्यासाठी येतात, काही माणसं आपल्याला संयम शिकवतात, काही माणसं आपली परीक्षा घेतात, काही माणसं आपल्याला स्वतःची किंमत समजावून देतात आणि काही माणसं फक्त आठवण बनून राहतात. पण ती आठवण सुद्धा वाईट नसते. कधी कधी एखाद्या व्यक्तीची आठवण येते आणि डोळ्यात पाणी येतं, पण त्या अश्रूंमध्ये दुःखाबरोबर प्रेमही असतं. कारण ज्याची आठवण येते त्याने कधीतरी आपल्याला खूप आनंद दिलेला असतो. म्हणून आठवणींपासून पळू नका. काही आठवणी रडवतात म्हणून त्यांना शत्रू समजू नका. त्या आठवणी सांगतात की आपण कधीतरी कोणावर तरी मनापासून प्रेम केलं होतं. आठवतं का तुम्हाला ते दिवस? घर छोटं होतं पण सगळे एकत्र जेवायचे. भाजी साधी असायची पण आईच्या हाताची चव वेगळी असायची. दिवाळीत नवीन कपडे मिळाले की जग जिंकल्यासारखं वाटायचं. पावसात कागदी होड्या सोडताना किती आनंद व्हायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीच्या घरी जाणं म्हणजे एखाद्या मोठ्या यात्रेला गेल्यासारखं वाटायचं. रात्री सगळे अंगणात बसायचे. कोणाकडे मोबाईल नव्हता, कोणाकडे इंटरनेट नव्हतं, पण एकमेकांसाठी वेळ होता. आज इंटरनेटच्या जगात सगळे जोडलेले दिसतात पण मन मात्र कितीतरी दूर गेली आहेत. म्हणून महाराजांच्या लेकरांनो, तुमच्या घरात पुन्हा संवाद आणा. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा. घरातल्या माणसांकडे बघा, त्यांच्या चेहऱ्याकडे बघा. कदाचित तुम्हाला जाणवेल, ज्याला आपण गृहीत धरलं आहे तोच आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा आशीर्वाद आहे. आणि जर तुमच्यापैकी कुणाच्या आई वडिलांचं निधन झालं असेल तर आज त्यांची आठवण आली तर रडू द्या स्वतःला. अश्रू रोखू नका. मनापासून म्हणा, आई, तुझी खूप आठवण येते. बाबा, तुम्ही असता तर आज मी तुमच्याशी खूप काही बोललो असतो. कदाचित ते तुमच्या जवळ शरीराने नसतील, पण त्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी शिकवलेली माणुसकी, त्यांनी दिलेली प्रेमाची सावली, ती अजून तुमच्या आत जिवंत आहे. माणूस मरतो तेव्हा शरीर जातं, पण त्याचं प्रेम कुठे जातं? आईचा हात डोक्यावर नसतो पण तिचा आशीर्वाद मनात राहतो. वडिलांचा आवाज ऐकू येत नाही पण त्यांची शिकवण आयुष्यभर कानात घुमत राहते. आजीच्या गोष्टी संपतात पण त्या गोष्टींची ऊब मनात कायम राहते. जुने मित्र दूर जातात पण त्यांच्या आठवणी एखाद्या जुन्या गाण्यासारख्या अचानक मनात वाजतात. म्हणून गेलेल्या काळाला शाप देऊ नका, त्याचे आभार माना. कारण तो काळ गेला म्हणूनच आज तुम्ही इतके समृद्ध अनुभव घेऊन उभे आहात. महाराजांच्या कृपेने आज तुम्हाला एक नवी संधी मिळाली आहे. आजपासून भूतकाळात राहायचं नाही, पण भूतकाळ विसरायचाही नाही, त्यातून शिकायचं. कालच्या चुका मनावर ओझं म्हणून ठेवायच्या नाहीत, त्या उद्याच्या वाटेवर दिवा म्हणून वापरायच्या. आणि सर्वात महत्त्वाचं, उद्याच्या चिंतेत असा दिवस जाळायचा नाही. किती लोक म्हणतात, उद्या पैसा आला की आनंदी होईन, उद्या घर झालं की आनंदी होईन, उद्या मुलांचं शिक्षण झालं की निवांत बसेन, उद्या सगळं ठीक झालं की देवाचं नाव घेईन. पण महाराज विचारतात, उद्या येईल याची खात्री आहे का? म्हणून आज हसा, आज प्रेम करा, आज आपल्या माणसांना जवळ घ्या, आज देवाचं नाव घ्या, आज एखाद्याला मदत करा, आज मनापासून जेवण करा, आज मुलांसोबत खेळा, आज आईला फोन करा, आज बाबांना विचारा तुम्ही ठीक आहात ना? कारण कधी कधी आपण ज्या गोष्टीला साधा दिवस समजतो तोच आपल्या आयुष्यातला शेवटचा सुंदर दिवस ठरलेला असतो. म्हणून प्रत्येक दिवसाला प्रसाद समजा, प्रत्येक नात्याला आशीर्वाद समजा, प्रत्येक श्वासाला महाराजांची देणगी समजा. आणि जेव्हा मन खूप दुःखी होईल तेव्हा डोळे मिटून फक्त एवढं म्हणा, स्वामी समर्थ, माझ्याकडून जे गेलं ते परत आणण्याची हट्टाची इच्छा नाही, पण जे उरलं आहे त्याची किंमत ओळखण्याची बुद्धी मला द्या.
ज्यांना गमावलं त्यांच्या आठवणींना अश्रू नव्हे तर प्रेमाने जपण्याची शक्ती द्या. ज्यांनी मला दुखावलं त्यांना माफ करण्याचं मोठेपण द्या. आणि माझ्या हातात असलेला असा दिवस वाया जाऊ देऊ नका. महाराजांच्या लेकरांनो, एक दिवस असा येईल की आपल्याबद्दलही कुणीतरी आठवण काढेल. कुणीतरी म्हणेल, हा माणूस माझ्या आयुष्यात होता, याने मला कधीतरी मदत केली होती, याने माझ्या दुःखात माझा हात धरला होता, याच्यासोबत घालवलेले दिवस खूप सुंदर होते. तेव्हा तुमच्या नावामागे किती पैसा होता, किती मोठं घर होतं, किती गाड्या होत्या, यापेक्षा महत्त्वाचं असेल की तुमच्या जाण्यानंतर किती हृदयांना तुमची उणीव जाणवली. म्हणून आयुष्य असं जगा की तुमच्या अनुपस्थितीतही तुमचं प्रेम उपस्थित राहील. कुणाचं मन मोडून मोठं होऊ नका. कुणाच्या डोळ्यात अश्रू देऊन स्वतःच्या डोळ्यांत सुख शोधू नका. नाती जपा, वेळ जपा, आई वडिलांना जपा, आपल्या माणसांना जपा आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःच्या मनाला जपा. कारण शेवटी या जगातून जाताना हात रिकामे असतील, पण मनात एक समाधान असावं. मी माझ्या परीने प्रेम केलं, मी माझ्या परीने माणुसकी जपली, मी कुणाला शक्य तितकं सुख दिलं आणि स्वामींनी दिलेला प्रत्येक दिवस मी व्यर्थ घालवला नाही. जग खूप मोठं आहे महाराजांच्या लेकरांनो, पण आपलं आयुष्य खूप छोटं आहे. काल हातातून निसटला, उद्या अजून आपल्या हातात आलेला नाही, फक्त आज आपल्या हातात आहे. म्हणून असा दिवस प्रेमाने जगा. कारण उद्या कदाचित आपण एखाद्या जुन्या आठवणीला मिठी मारून म्हणत असू, तो दिवस पुन्हा एकदा मिळाला असता तर. महाराजांची कृपा अशी असू दे की तो पश्चाताप उद्या करावा लागू नये. आज ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना जवळ घ्या. आज ज्यांची आठवण येते त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आज ज्यांच्याशी बोलणं राहून गेलं आहे त्यांच्याशी बोला. आणि आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्या मनाला एकदा विचारा, आज मी माझ्या आयुष्यातल्या माणसांना माझं प्रेम जाणवून दिलं का? जर उत्तर हो असेल तर समजा आजचा दिवस सफल झाला. आणि उत्तर नाही असेल तर अजूनही वेळ आहे. उद्या नाही, आजच. कारण काळ परत येत नाही, माणसंही कायमची थांबत नाहीत. शेवटी आठवणीच उरतात. म्हणून आठवणी सुंदर असतील असं आयुष्य जगा. आणि मनात फक्त एकच विश्वास ठेवा, ज्याच्या डोक्यावर स्वामी समर्थ महाराजांचा हात आहे त्याने भूतकाळासाठी रडत बसायचं नाही, भूतकाळातून शिकायचं, वर्तमान प्रेमाने जगायचं आणि भविष्य स्वामींच्या चरणी सोपवायचं. श्री स्वामी समर्थ. पण महाराजांच्या लेकरांनो, एक गोष्ट अजून खोलवर समजून घ्या. आपल्याला दुःख भूतकाळामुळे होत नाही, आपल्याला दुःख होतं ते त्या भूतकाळाला पुन्हा बदलता येत नाही म्हणून. आपण मनातल्या मनात पुन्हा पुन्हा त्याच प्रसंगात जातो. त्या दिवशी मी असं बोललो नसतो तर, मी त्याला थांबवलं असतं तर, मी थोडं आधी त्याच्याशी बोललो असतो तर, मी आईला डॉक्टरांकडे वेळेवर नेलं असतं तर, मी बाबांसोबत तो शेवटचा दिवस आणखी थोडा वेळ घालवला असता तर, असे असंख्य जर तर मनाला खात राहतात. पण महाराज म्हणतात, मागे वळून पाहताना स्वतःला शिक्षा करू नका. त्या वेळेला तुम्हाला जे योग्य वाटलं तेच तुम्ही केलं. आज तुम्हाला जास्त समजतं नाही, कारण आज तुमच्याकडे त्या अनुभवाची शिदोरी आहे. म्हणून स्वतःला माफ करा. हो, स्वतःलाही माफ करा. कारण दुसऱ्यांना माफ करण्यापेक्षा स्वतःला माफ करणं कधी कधी अधिक कठीण असतं. आपण सगळ्यांच्या चुका विसरतो, पण स्वतःची एक चूक वर्षानुवर्षे मनात घेऊन फिरतो. महाराजांच्या चरणी ते ओझं ठेवा. म्हणा, स्वामी, माझ्याकडून चुका झाल्या. काही माणसं माझ्यामुळे दुखावली असतील, काही संधी माझ्या हातातून गेल्या असतील, काही नाती माझ्या चुकीमुळे तुटली असतील. पण आता मला भूतकाळाच्या कैदेतून मुक्त करा. कारण गेलेला काळ आपल्या आयुष्याचा शत्रू नाही, तो आपला शिक्षक आहे. कधी तो आपल्याला माणसांची ओळख करून देतो, कधी तो आपल्याला स्वतःची ओळख करून देतो, कधी तो शिकवतो की प्रत्येक जवळ येणारा माणूस आपला नसतो, आणि कधी तो शिकवतो की ज्याला आपण साधं नातं समजत होतो तेच आपल्या आयुष्यातलं सर्वात मौल्यवान नातं होतं. काही लोक आपल्याला सोडून जातात आणि आपण समजतो की आपलं आयुष्य संपलं. पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर जाणवतं, देवाने त्या व्यक्तीला माझ्यापासून दूर केलं कारण माझ्यासाठी पुढे काहीतरी वेगळं लिहिलं होतं. तेव्हा समजत नाही, त्यावेळी फक्त अश्रू दिसतात. पण काळ पुढे जातो आणि एक दिवस महाराज आपल्या हातात उत्तर ठेवतात. म्हणून आज तुमच्या आयुष्यात काहीतरी तुटलं असेल, एखादं नातं संपलं असेल, एखादं स्वप्न अपूर्ण राहिलं असेल, तर लगेच असं समजू नका की महाराजांनी तुम्हाला सोडलं. कधी कधी महाराज तुमच्याकडून काहीतरी घेतात कारण तुमच्या हातात त्यापेक्षा मोठी गोष्ट ठेवायची असते. पण ती गोष्ट मिळेपर्यंत विश्वास ठेवावा लागतो.
आणि विश्वास ठेवणं म्हणजे दुःख होणार नाही असं नाही. विश्वास ठेवणं म्हणजे दुःखातही मनात एक आवाज जिवंत ठेवणं. स्वामी आहेत, ते पाहत आहेत. कधी कधी रात्री सगळे झोपलेले असतात, घर शांत असतं, पंख्याचा आवाज असतो, बाहेर अंधार असतो आणि आपण मात्र उशीवर डोकं ठेवून जुन्या आठवणींमध्ये हरवलेले असतो. एखाद्याचा चेहरा आठवतो, एखादा आवाज आठवतो, एखादं हसणं आठवतं, एखादी जुनी जागा आठवते आणि नकळत डोळ्याच्या कोपऱ्यातून अश्रू खाली येतो. तेव्हा स्वतःला कमजोर समजू नका. काही अश्रू कमजोरीचे नसतात, ते प्रेमाचे पुरावे असतात. ज्याला विसरणं शक्य नाही त्याच्यासाठी मनात जागा ठेवणं ही सुद्धा एक प्रकारची प्रार्थना असते. महाराजांच्या लेकरांनो, आयुष्यात काही माणसं परत येणार नाहीत, काही दिवस पुन्हा जगता येणार नाहीत, काही आवाज पुन्हा ऐकू येणार नाहीत, काही हात पुन्हा डोक्यावरून फिरणार नाहीत, पण त्यांचं प्रेम तुम्ही जगवत ठेवू शकता. आईची आठवण येते, एखाद्या भुकेल्या माणसाला प्रेमाने जेवू घाला. बाबांची आठवण येते, एखाद्या गरजू व्यक्तीला आधार द्या. जुन्या मित्राची आठवण येते, आज एखाद्या एकट्या माणसाशी 2 प्रेमाचे शब्द बोला. कारण प्रेम शरीरासोबत मरत नाही, प्रेम कृतीतून पुढे जात राहतं. तुमच्या आईने तुम्हाला जसं प्रेम दिलं तसं तुम्ही तुमच्या मुलांना द्या. तुमच्या वडिलांनी संकटात तुमचा हात धरला तसा तुम्ही एखाद्याचा हात धरा. तुमच्या आयुष्यात कुणीतरी तुमच्यासाठी उभं राहिलं होतं तसं तुम्ही कुणासाठी तरी उभे राहा. मग समजा तुमच्या गेलेल्या माणसांचं प्रेम अजूनही या जगात जिवंत आहे. आणि महाराजांच्या चरणी अशीच एक सुंदर सेवा घडते. माणूस जातो पण त्याने दिलेला संस्कार राहतो. माणूस दूर जातो पण त्याने दिलेली शिकवण राहते. माणूस दिसेनासा होतो पण त्याच्या आठवणी मनात राहतात. आणि म्हणूनच काही लोक शरीराने नसतानाही आपल्या आयुष्यात रोज आपल्यासोबत चालत असतात. तुम्ही एखादा निर्णय घेताना अचानक मनात आईचा आवाज ऐकता, बाळा चुकीचं करू नकोस. तेव्हा समजा ती आठवण नाही, तो तिच्या संस्कारांचा आशीर्वाद आहे. तुम्ही संकटात असताना वडिलांची शिकवण आठवते, घाबरू नकोस, उभा राहा. तेव्हा समजा ते दूर नाहीत, त्यांनी दिलेली ताकद तुमच्यातच आहे. म्हणून महाराजांच्या लेकरांनो, गेलेल्या माणसांसाठी फक्त रडू नका. त्यांनी दिलेलं प्रेम जगून दाखवा. हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. आणि आज जे तुमच्या जवळ आहेत त्यांना उद्याच्या आठवणी बनू देण्यापूर्वी आजच त्यांच्यावर प्रेम करा. कारण एक दिवस तुम्हीही जुन्या फोटोमध्ये स्वतःला पाहाल. केस काळे असतील, चेहऱ्यावर वेगळं हास्य असेल, आजूबाजूला काही माणसं असतील जी आज तुमच्या आयुष्यात नाहीत. आणि तुम्ही त्या फोटोला हात लावून म्हणाल, काय दिवस होते ते. पण त्या फोटोमधला दिवस परत येणार नाही. म्हणून आजचा फोटो सुंदर बनवा. आजची आठवण सुंदर बनवा. आज कुणाला रडवण्याऐवजी हसवा. आज कुणाला कमी लेखण्याऐवजी त्याची किंमत सांगा. आज कुणाला एकटं सोडण्याऐवजी त्याच्या जवळ बसा. कारण शेवटी आयुष्याची खरी संपत्ती बँकेच्या खात्यात नसते, ती असते आपल्या आठवणींच्या खात्यात. आणि त्या खात्यात पैसा जमा होत नाही, प्रेम जमा होतं. म्हणून महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना, स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यात किती दिवस उरले आहेत हे मला माहीत नाही, पण जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस कुणाच्या मनाला आधार देण्यासाठी वापरू दे. माझ्या हातून कुणाचं मन मोडलं असेल तर मला माफी मागण्याची बुद्धी दे. माझ्यावर कुणी अन्याय केला असेल तर त्याला माफ करण्याचं सामर्थ्य दे. माझ्यापासून दूर गेलेल्यांना सुखी ठेव आणि माझ्या जवळ असलेल्यांची किंमत ते दूर जाण्याआधी मला कळू दे. महाराज, आम्हाला इतकंच देऊ नका की आम्ही जगू. आम्हाला असं जगण्याचं भान द्या की आमच्या जाण्यानंतरही आमच्या प्रेमाची सावली कुणाच्या आयुष्यावर राहील. श्री स्वामी समर्थ. आणि महाराजांच्या लेकरांनो, कधी कधी मनाला सर्वात जास्त वेदना या गोष्टीची नसते की एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर गेली. वेदना याची असते की त्या व्यक्तीसोबत घालवलेला काळ पुन्हा कधीच परत येणार नाही. आपण माणसाला आठवत नाही असं नाही, आपण त्या माणसासोबत असलेला आपला स्वतःचा तो काळ आठवत असतो. तो आपण जो तेव्हा खूप हसायचा, जो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा, ज्याला उद्याची चिंता नव्हती, ज्याला पैशांची एवढी किंमत माहीत नव्हती, ज्याच्याकडे कमी होतं पण मन मात्र भरलेलं होतं. आज आपण मोठे झालो, जबाबदाऱ्या वाढल्या, चेहऱ्यावर अनुभव आले, डोक्यावर चिंता आल्या, मनात हजारो प्रश्न आले आणि कुठेतरी त्या सगळ्या धावपळीत आपल्यातला तो निरागस माणूस मागे राहून गेला. कधी कधी एखादं जुनं गाणं ऐकताना अचानक मन थांबतं. एखादा जुना फोटो दिसतो, एखाद्या जुन्या घरासमोरून आपण जातो, एखाद्या परिचित वासाने जुन्या आठवणी जाग्या होतात आणि एका क्षणात आपण कित्येक वर्ष मागे जातो.
डोळ्यांसमोर ते दिवस उभे राहतात आणि मन म्हणतं, देवा, ते दिवस पुन्हा एकदा मिळाले असते तर. पण महाराज शांतपणे सांगतात, मागे जाऊ नकोस लेकरा, त्या दिवसांना परत आणण्याचा हट्ट करू नकोस. त्या दिवसांनी तुला जे दिलं आहे ते घेऊन पुढे चालत राहा. कारण गेलेला काळ परत येत नाही, पण गेलेल्या काळाचा अर्थ आपण आज बदलू शकतो. काल जे दुःख होतं ते आज शिकवण बनू शकतं. काल ज्याच्यामुळे डोळ्यात अश्रू आले त्याच अनुभवामुळे आज आपण अधिक समजूतदार होऊ शकतो. काल ज्याने आपल्याला तोडलं त्याच प्रसंगाने आज आपल्याला मजबूत केलं असेल. म्हणून भूतकाळाकडे पाहताना फक्त एवढंच म्हणू नका, किती वाईट झालं. कधी कधी असंही म्हणा, धन्यवाद, त्या काळाने मला खूप काही शिकवलं. महाराजांच्या लेकरांनो, तुमच्या आयुष्यात एखादं नातं तुटलं असेल तर स्वतःला संपवू नका. एखादी व्यक्ती सोडून गेली असेल तर स्वतःची किंमत कमी समजू नका. एखादं स्वप्न पूर्ण झालं नसेल तर स्वतःला अपयशी समजू नका. कारण तुमच्या आयुष्याची एकच गोष्ट संपली म्हणून तुमचं संपूर्ण आयुष्य संपत नाही. महाराजांनी अजून तुमच्या हातात अनेक पाने ठेवलेली असतात. फक्त आपण मागच्या पानावर बोट ठेवून बसतो. पान उलटा. कदाचित पुढच्या पानावर तुमचं सुख लिहिलं असेल. कदाचित पुढच्या पानावर तुमचं समाधान लिहिलं असेल. कदाचित पुढच्या पानावर अशी व्यक्ती भेटणार असेल जी तुमच्या जुन्या जखमांवर प्रेमाची फुंकर घालेल. पण त्यासाठी पुढे पाहावं लागेल. मागे पाहून चालणारा माणूस पुढची वाट पाहू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात, आठवणी जप, पण त्यात अडकू नकोस. ज्यांनी प्रेम दिलं त्यांचे आभार माननीय. ज्यांनी दुःख दिलं त्यांच्याकडून शिक. ज्यांनी सोडलं त्यांना मुक्त कर. आणि जे आज तुझ्या सोबत आहेत त्यांना घट्ट धरून ठेव. कारण आयुष्याच्या शेवटी आपल्याला सर्वात जास्त पश्चाताप होतो तो न केलेल्या प्रेमाचा. आपण म्हणतो, मी त्याला एकदा मिठी मारायला हवी होती. मी तिला सांगायला हवं होतं की तू माझ्यासाठी महत्वाची आहेस. मी बाबांना एकदा मनापासून धन्यवाद म्हणायला हवं होतं. मी आईच्या जवळ बसायला हवं होतं. मी मुलांसोबत खेळायला हवं होतं. मी त्या मित्राला फोन करायला हवा होता. महाराजांच्या लेकरांनो, हवं होतं हे शब्द आयुष्यात खूप उशिरा समजतात. म्हणून आजच करा. आई जिवंत असेल तर तिच्या मांडीवर डोकं ठेवा. वडील जवळ असतील तर त्यांच्या खांद्यावर हात ठेवा. जोडीदार जवळ असेल तर त्याला सांगा, तू माझ्या आयुष्यात आहेस, यासाठी मी देवाचे आभार मानतो. मुलं तुमच्यासोबत असतील तर त्यांचं बालपण फक्त कॅमेऱ्यात कैद करू नका, त्यांच्या आठवणींमध्ये स्वतःला कैद करा. त्यांच्यासोबत बसा, त्यांचं बोलणं ऐका, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींवर हसा. कारण मुलं मोठी झाल्यावर तुम्हाला त्यांच्यासाठी वेळ काढावा लागणार नाही. तुम्हाला वेळ मागावा लागेल आणि तेव्हा कदाचित तेही म्हणतील, बाबा, आता वेळ नाही. तेव्हा असे तुमचे शब्द तुमच्याच मनात घुमतील. म्हणून आजच्या माणसाला आजच वेळ द्या. आजच्या क्षणाला आजच जगा. कारण आयुष्याच्या शेवटी आपल्याकडे दोनच गोष्टी उरतात, आपण केलेली कर्म आणि आपण निर्माण केलेल्या आठवणी. पैसा राहतो मागे, घर राहते मागे, गाडी राहते मागे, पद राहते मागे, पण एखाद्या माणसाच्या मनात आपण निर्माण केलेलं प्रेम मात्र आपल्यासोबत पुढे जातं. म्हणून स्वामींच्या चरणी आज एक संकल्प करा, मी आता कुणासाठीही द्वेष मनात ठेवणार नाही. ज्यांना प्रेम करता येईल त्यांना प्रेम देईन. ज्यांना मदत करता येईल त्यांना मदत करीन. ज्यांच्यासोबत बोलता येईल त्यांच्याशी बोलून घेईन. आणि माझ्या हातात असलेला प्रत्येक दिवस महाराजांची देणगी समजून जगेन. कारण कदाचित आजचा दिवस कोणाच्या तरी आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. कदाचित आज केलेली तुमची एक छोटीशी प्रेमाची कृती कुणाच्या आयुष्यातली सर्वात सुंदर आठवण बनेल. कदाचित आज तुम्ही दिलेला एक आधार कुणाला पुन्हा उभं करेल. आणि कदाचित आज तुम्ही उच्चारलेले 2 प्रेमाचे शब्द उद्या तुमच्या अनुपस्थितीत कुणाच्या डोळ्यात अश्रू आणतील. म्हणून महाराजांच्या लेकरांनो, मोठं आयुष्य मागू नका. महाराजांकडे अशी प्रार्थना करा, स्वामी, जेवढं आयुष्य द्याल तेवढं अर्थपूर्ण द्या. जेवढे श्वास द्याल तेवढे कुणाच्या उपयोगी पडू द्या. जेवढी माणसं द्याल त्यांची किंमत ओळखण्याची बुद्धी द्या. आणि शेवटचा श्वास घेताना मनात पश्चाताप नको, समाधान असू द्या. असं समाधान की मागे वळून पाहताना डोळ्यांत अश्रू असतील पण ओठांवर हसू असेल. आणि मन म्हणेल, हो, काही गोष्टी हरवल्या, काही माणसं दूर गेली, काही दिवस कायमचे निघून गेले, पण स्वामींनी दिलेलं आयुष्य मी प्रेमाने जगलो. आणि त्या क्षणी कदाचित महाराजांच्या चरणातून एकच आवाज येईल, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि लेकरांनो, एक दिवस असा येतो की माणसाला आपल्या आयुष्याची खरी किंमत समजू लागते.
तो दिवस कदाचित एखाद्या मोठ्या दुःखानंतर येतो, घरात एखादी खुर्ची रिकामी झाल्यावर येतो, ज्या व्यक्तीचा रोज आवाज ऐकू यायचा त्या आवाजाची जागा शांततेने घेतल्यावर येतो, जे हात रोज आपल्यासाठी काहीतरी करायचे ते हात कायमचे थांबल्यावर येतो. तेव्हा लक्षात येतं आपण किती छोट्या छोट्या गोष्टींवर रागावलो होतो, किती क्षुल्लक कारणांसाठी नाती दुखावली होती, किती वेळ आपण अहंकारात घालवला होता, आणि ज्याला आपण नंतर म्हणत राहिलो तोच नंतर कधीच आला नाही. म्हणून स्वामींच्या लेकरांनो, आयुष्याला नंतर वर ठेवू नका. नंतर फोन करतो, नंतर बोलतो, नंतर भेटतो, नंतर वेळ देतो, नंतर माफी मागतो, नंतर प्रेम व्यक्त करतो, हे नंतर कधी कधी आयुष्यभराची हुरहुर बनतं. ज्याला मिठी मारायची आहे आजच मारा, ज्याला धन्यवाद म्हणायचे आहेत आजच म्हणा, ज्याची माफी मागायची आहे आजच मागा. कारण उद्या आपल्याकडे असेलच असं नाही, आणि समजा उद्या मिळालाच तरी समोरची व्यक्ती आपल्या जवळ असेलच असं नाही. महाराजांच्या लेकरांनो, नाती तुटतात तेव्हा आवाज होत नाही, घर कोसळतं तेव्हा आवाज होतो, पण नातं हळूहळू तुटत जातं तेव्हा फक्त दोन मनं शांत होतात. पहिल्यांदा बोलणं कमी होतं, नंतर विचारणं कमी होतं, नंतर वाट पाहणं कमी होतं, आणि एक दिवस अशी वेळ येते की दोघांनाही एकमेकांची आठवण येते, पण फोन करण्यासाठी हात पुढे होत नाही. का? अहंकार. पहिला फोन तोच करेल, चूक त्याची होती, मी का माफी मागू? महाराज म्हणतात, नातं जिंकायचं असेल तर वाद जिंकण्याचा हट सोड. कधी कधी तुम्ही बरोबर असता, पण तरीही तुम्ही माफी मागा, कारण काही नाती कोण बरोबर यापेक्षा कोण आपलं यावर टिकतात. महाराजांच्या लेकरांनो, आयुष्याच्या शेवटी कुणीही असं म्हणत नाही, मला आणखी एका माणसाला चुकीचं सिद्ध करायचं होतं, पण माणूस नक्की म्हणतो, काश त्या व्यक्तीसोबत अजून थोडा वेळ मिळाला असता. म्हणून आजच ठरवा, मला प्रत्येक वाद जिंकायचा नाही, मला प्रत्येक माणसाला बदलायचं नाही, मला प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायचं नाही, मला फक्त माझ्या वाट्याला आलेली माणुसकी जपायची आहे. कारण महाराजांच्या दरबारात तुमच्या घराचा आकार विचारला जाणार नाही, तुमच्या बँकेत किती पैसा होता हे विचारलं जाणार नाही, तुमच्या अंगावर किती महागडे कपडे होते हे विचारलं जाणार नाही, पण तुमच्या हातून किती अश्रू पुसले गेले, किती दुःखी माणसांना आधार मिळाला, किती भुकेल्यांना अन्न मिळालं, किती निराश माणसांना जगण्याची आशा दिली, किती मनांना प्रेम दिलं, याची किंमत आहे. म्हणून लेकरांनो, आयुष्याच्या शेवटी तुमच्या घरातल्या वस्तू तुमच्याशी बोलणार नाहीत, तुमची गाडी तुम्हाला मिठी मारणार नाही, तुमचे पैसे तुमच्या डोक्यावर हात ठेवणार नाहीत, पण एखादी आठवण अचानक तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. आईचा आवाज, वडिलांचा चेहरा, मुलाचं पहिलं हसू, जोडीदाराने केलेली एखादी छोटीशी काळजी, मित्रांसोबतचा एखादा साधा दिवस, आणि तेव्हा जाणवेल, सुख मोठ्या घटनांमध्ये नव्हतं, सुख त्या छोट्या क्षणांमध्ये होतं, ज्यांची किंमत आपण त्यावेळी ओळखली नाही. किती विचित्र आहे ना महाराज, बालपणी आपल्याला मोठं व्हायचं होतं, आणि मोठं झाल्यावर पुन्हा बालपण हवं असतं. बालपणी आईचा हात सोडायची घाई होती, आज तो हात पुन्हा धरायला मिळावा असं वाटतं. बालपणी शाळेत जायला कंटाळा यायचा, आज त्या शाळेच्या दिवसांची आठवण येते. बालपणी घर जुनं वाटायचं, आज त्या घराची एक भिंतही आठवणींचं मंदिर वाटते. बालपणी साधं जेवण कंटाळवाणं वाटायचं, आज आईच्या हातची ती साधी भाजी कुठल्याही हॉटेलमध्ये मिळत नाही. बालपणी आजोबा आजींच्या गोष्टी ऐकताना झोप यायची, आज त्यांच्याकडून एक गोष्ट ऐकण्यासाठी मन आतुर होतं. पण वेळ निघून गेला, माणसं निघून गेली, आणि आपण उरलो आठवणी घेऊन. म्हणून त्या आठवणींना ओझं बनवू नका, त्यांना आपल्या हृदयात देवघरासारखं स्थान द्या. ज्यांची आठवण आली की डोळे पाणावतात, त्यांच्यासाठी मनात प्रार्थना करा. म्हणा, महाराज ते जिथे असतील तिथे सुखी असू देत. ही प्रार्थना मनाला खूप शांत करते, कारण प्रेमाचं खरं रूप मालकी नाही, प्रेमाचं खरं रूप म्हणजे तू माझ्यासोबत नसला तरी तू सुखी राहा. हे जमलं की मन खरंच मोठं होतं. आणि महाराजांच्या लेकरांनो, काही वेळा आपण भूतकाळाला दोष देत राहतो, माझ्यासोबत असंच का झालं, माझंच नातं का तुटलं, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का. पण कदाचित महाराज तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं लगेच देत नसतील, कारण काही उत्तरं शब्दांनी नाही तर काळाने मिळतात. आज जे दुःख वाटतंय त्याचा अर्थ काही वर्षांनी समजेल. आज जी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली आहे, तिच्या जाण्यामुळे तुमच्या आयुष्यात कोणती जागा निर्माण झाली आहे हे कदाचित उद्या समजेल. आज जे अपूर्ण वाटतंय त्यातूनच कदाचित उद्याची पूर्णता जन्म घेईल.
म्हणून विश्वास सोडू नका. रडायचं असेल तर रडा, पण महाराजांचा हात सोडू नका. थकायचं असेल तर थका, पण चालणं थांबवू नका. आठवण आली तर डोळे पाणावू द्या, पण त्या आठवणींमध्ये स्वतःला हरवू नका. मागचा काळ तुमचा होता, तो सुंदर होता, तो कधी कधी वेदनादायकही होता, पण तो आता इतिहास झाला आहे. तुमच्या हातात वर्तमान आहे, आणि वर्तमान म्हणजे महाराजांनी दिलेली अजून एक संधी. एक संधी कुणाला प्रेम देण्याची, कुणाला माफ करण्याची, कुणाचं दुःख समजून घेण्याची, एखाद्या नात्याला पुन्हा जोडण्याची, आणि स्वतःला पुन्हा उभं करण्याची. म्हणून आज रात्री एकदा शांत बसा, डोळे मिटा, तुमच्या आयुष्यातील सगळ्या जुन्या माणसांना मनात आणा. ज्यांनी तुम्हाला प्रेम दिलं, ज्यांनी तुम्हाला शिकवलं, ज्यांनी तुम्हाला दुखावलं, ज्यांनी तुम्हाला सोडलं, सगळ्यांना मनापासून म्हणा, तुम्ही माझ्या आयुष्याचा एक भाग होता. तुमच्यामुळे मी आजचा मी आहे. तुम्ही दिलेल्या सुखासाठी धन्यवाद, दिलेल्या दुःखातून शिकवल्याबद्दलही धन्यवाद. आणि शेवटी महाराजांच्या चरणी डोकं ठेवा. फक्त एवढंच म्हणा, स्वामी, गेलेल्या काळाची हुरहुर माझ्या मनात राहू दे, पण त्या हुरहुरीने माझं आजचं आयुष्य जळू देऊ नका. ज्यांना गमावलं त्यांच्यासाठी माझ्या डोळ्यात प्रेमाचे अश्रू राहू द्या, पण जे अजून माझ्या सोबत आहेत त्यांच्यासाठी माझ्या चेहऱ्यावर प्रेमाचं हसू राहू द्या. माझ्या हातून गेलेल्या क्षणांची भरपाई मी करू शकत नाही, पण माझ्या हातात उरलेले क्षण मी व्यर्थ जाऊ देणार नाही. आणि कदाचित हाच क्षण तुमच्या आयुष्याचा नवा आरंभ असेल. कारण महाराज कधीही असं म्हणत नाहीत की तुझा भूतकाळ मिटव. ते म्हणतात, भूतकाळाला नमस्कार कर आणि पुढे चाल. कारण तुमच्या आयुष्याची सर्वात सुंदर आठवण कदाचित अजून घडलेलीच नाही. महाराजांच्या लेकरांनो, कधी कधी आयुष्याच्या एखाद्या शांत संध्याकाळी आपण एकटे बसतो आणि नकळत स्वतःलाच विचारतो, मी इतका का मोठा कधी झालो? कालपर्यंत ज्यांच्यासोबत आपण धावत होतो ते आज आपल्यापासून दूर आहेत. कालपर्यंत ज्या घरात प्रत्येक कोपऱ्यात आवाज होता तिथे आज शांतता आहे. कालपर्यंत ज्यांना आपण रोज पाहायचो त्यांच्यासाठी आज एखादा जुना फोटो उघडावा लागतो. आणि त्या फोटोकडे पाहताना मनाला एक गोष्ट बोचते, फोटो बदलत नाही, पण त्यातले माणसं बदलून जातात. कुणाच्या चेहऱ्यावरचं हसू आज फक्त आठवण आहे, कुणाचा आवाज आज फक्त मनात ऐकू येतो, कुणाचा हात आज फक्त स्वप्नात जाणवतो. आणि आपण स्वतःला समजावतो, काळ पुढे गेला, पण मन म्हणतं, मला अजून थोडं मागे जायचं आहे. महाराज म्हणतात, मागे जायची इच्छा चुकीची नाही, कारण तिथे तुमच्या आयुष्यातील काही सुंदर क्षण आहेत, पण त्या क्षणांना पुन्हा जगता येत नाही. म्हणून स्वतःला रोज जाळत बसणं योग्य नाही. ज्याला आपण गमावलं त्याची जागा कुणी घेऊ शकत नाही, पण त्याच्या प्रेमामुळे आपल्या हृदयात निर्माण झालेली जागा आपण प्रेमाने जपू शकतो. आई गेली असेल तर तिची जागा कुणी घेणार नाही, पण तिच्या शिकवणीनुसार एखाद्या लेकराला मायेने जवळ घेता येईल. वडील गेले असतील तर त्यांची सावली परत येणार नाही, पण त्यांनी दिलेल्या धैर्याने आपल्या कुटुंबासाठी उभं राहता येईल. एखादा जुना मित्र दूर गेला असेल तर ती मैत्री पुन्हा तशी होणार नाही, पण त्याने शिकवलेली माणुसकी पुढे नेता येईल. म्हणून गेलेल्या माणसांना विसरणं म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणं थांबवणं नाही, त्यांना आठवत जगणं म्हणजे त्यांच्या प्रेमाला पुढे नेणं. महाराजांच्या लेकरांनो, आपण अनेकदा समजतो की आठवण आली म्हणजे दुःख, पण आठवण म्हणजे कधी कधी देवाने दिलेली एक भेट असते. कारण आठवण आली म्हणजे त्या माणसाने आपल्या आयुष्यात कधीतरी इतकं प्रेम दिलं होतं की आजही त्याची ऊब आपल्या मनात आहे. सगळ्यांच्या नशिबात अशा आठवणी नसतात, कुणाच्या आयुष्यात प्रेमच मिळालेलं नसतं. म्हणून तुमच्या डोळ्यात एखाद्याची आठवण येऊन अश्रू आले तर ते अश्रू पुसताना स्वतःला असं म्हणू नका, मी कमजोर आहे. स्वतःला सांगा, मी भाग्यवान आहे, मला कुणावर तरी इतकं प्रेम करता आलं होतं. आणि मग महाराजांच्या चरणी नमस्कार करा. कारण जीवनात माणूस सगळं घेऊन जात नाही, तो फक्त अनुभव घेऊन जातो. आणि काही अनुभव आयुष्यभर आपल्या रक्तात मिसळलेले असतात. आईने शिकवलेली माया, वडिलांनी शिकवलेलं धैर्य, आजोबांनी शिकवलेली श्रद्धा, आजीने दिलेली माया, मित्रांनी दिलेला हसण्याचा क्षण, जोडीदाराने दिलेली साथ, मुलांनी दिलेला निरागस आनंद, हे सगळं आपल्या आत जगत राहतं. म्हणून तुम्ही आज जे आहात ते फक्त तुमच्या कष्टांमुळे नाही, तुमच्या आयुष्यातून गेलेल्या प्रत्येक माणसाचा थोडासा अंश तुमच्यात आहे. कुणी संयम दिला, कुणी आत्मविश्वास दिला, कुणी जखम दिली, कुणी औषध दिलं, कुणी सोबत दिली, कुणी सोडून दिलं, पण प्रत्येकाने काहीतरी दिलं. म्हणून आता कोणावरही राग ठेवून आयुष्य संपवू नका, कारण राग घेऊन आपण पुढे जात नाही.
आपण फक्त भूतकाळाला आपल्या वर्तमानात जागा देत राहतो. ज्याने तुम्हाला दुखावलं त्याला तुमच्या मनात रोज शिक्षा देऊन तुम्ही स्वतःलाच रोज शिक्षा करत असता. महाराज म्हणतात, त्याला माफ कर, त्याच्यासाठी नाही, स्वतःच्या शांततेसाठी. माफी म्हणजे त्याने केलेलं चुकीचं होतं हे विसरणं नाही. माफी म्हणजे त्या चुकीला तुमच्या उरलेल्या आयुष्यावर राज्य करू न देणं. ही गोष्ट समजली की मन हलकं होतं. आणि मग एक दिवस तुम्ही भूतकाळाकडे पाहाल. अश्रू असतील, पण त्या अश्रूंमध्ये वेदना कमी आणि कृतज्ञता जास्त असेल. तुम्ही म्हणाल, हो, माझ्यासोबत खूप काही घडलं. काही माणसं मिळाली, काही हरवली, काही नाती तुटली, काही स्वप्न पूर्ण झाली, काही अपुरी राहिली, पण महाराजांनी मला प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकवलं. हीच तर खरी आध्यात्मिकता आहे. फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करणं नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगात महाराजांचा हात ओळखणं. दुःख आलं तर म्हणणं, यातूनही काही शिकवण असेल. सुख आलं तर म्हणणं, हीही महाराजांची कृपा आहे. माणूस सोडून गेला तर म्हणणं, महाराज, मला हे सहन करण्याची शक्ती द्या. नवं माणूस आयुष्यात आलं तर म्हणणं, महाराज, या नात्याची किंमत ओळखण्याची बुद्धी द्या. म्हणून लेकरांनो, तुमच्या हातून निघून गेलेल्या काळाकडे पुन्हा पुन्हा पाहू नका. त्याला प्रेमाने नमस्कार करा. तो काळ तुमच्या आयुष्याचा एक सुंदर अध्याय होता. काही पाने अश्रूंनी भिजलेली असतील, काही पानांवर हसू असेल, काही पानांवर चुका असतील, काही पानांवर प्रेम असेल, पण पुस्तक अजून संपलेलं नाही. तुमच्या आयुष्याचं पुढचं पान अजून कोरं आहे. आणि त्या पानावर काय लिहायचं यासाठी महाराजांनी तुम्हाला आजचा दिवस दिला आहे. म्हणून आजपासून एक गोष्ट करा, जुन्या आठवणींना जपा, पण नवीन आठवणी निर्माण करायला सुरुवात करा. घरातल्या माणसांसोबत फोटो काढा, पण फक्त फोटो काढू नका, तो क्षण जगा. मुलांसोबत फिरायला जा, आई वडिलांसोबत चहा प्या, जोडीदाराशी मनमोकळं बोला, मित्राला अचानक फोन करा, एखाद्या गरजूला मदत करा, आणि रात्री झोपताना महाराजांचं नाव घ्या. कारण कदाचित काही वर्षांनी हेच दिवस तुमच्या आठवणींचा खजिना असतील. आज तुम्हाला साधा वाटणारा चहा, उद्याच्या आठवणी ताईच्या हाताचा शेवटचा चहा असू शकतो. आज मुलांनी केलेला छोटासा हट, उद्या त्यांच्या बालपणाची सर्वात गोड आठवण असू शकतो. आज जोडीदाराने विचारलेलं, जेवलात का, उद्या त्या काळजीची उणीव जाणवू शकते. म्हणून छोट्या गोष्टींना छोटं समजू नका. आयुष्य मोठ्या घटनांनी बनत नाही, ते छोट्या क्षणांनी बनतं. आणि त्या क्षणांची किंमत आपल्याला बहुतेक वेळा ते निघून गेल्यावरच कळते. म्हणून आजच जाणून घ्या, आजच जपा, आजच प्रेम करा, आजच माफ करा, आजच जवळ या. कारण काळाला हात जोडून थांबवता येत नाही, पण काळ जात असताना त्यात प्रेम भरता येतं. आणि महाराजांच्या लेकरांनो, शेवटी जेव्हा तुमच्या आयुष्याची संध्याकाळ येईल तेव्हा तुम्हाला तुमच्या घराचा आकार आठवणार नाही. तुमच्या खात्यात किती पैसे होते हे आठवणार नाही. तुमच्याकडे किती वस्तू होत्या हे आठवणार नाही. तुम्हाला आठवतील कुणाचा हात, कुणाचं हसू, कुणाचा आवाज, कुणाची माया, कुणासाठी वाहिलेले अश्रू, आणि कुणाच्या डोळ्यात तुम्ही आणलेलं समाधान. म्हणून आजच स्वतःला विचारा, मी माझ्या माणसांच्या आठवणीत कसा राहणार आहे? रागीट म्हणून, अहंकारी म्हणून, की प्रेमळ म्हणून? महाराजांच्या लेकरांनो, निर्णय अजूनही तुमच्या हातात आहे. गेलेला काळ तुमच्या हातात नाही, पण आजचा क्षण तुमच्या हातात आहे. तो क्षण महाराजांच्या नावाने सुंदर करा. कुणाचं मन जिंका, कुणाचा अश्रू पुसा, कुणाला माफ करा, कुणाला प्रेम द्या, आणि रात्री स्वतःच्या मनाला एवढंच सांगा, आजचा दिवस गेला, पण आज मी प्रेम दिलं, म्हणून आजचा दिवस वाया गेला नाही. महाराजांच्या लेकरांनो, कधी कधी आपल्याला वाटतं आपण भूतकाळ विसरला पाहिजे, पण काही गोष्टी विसरण्यासाठी नसतातच. काही माणसं, काही क्षण, काही आवाज, काही चेहरे हे आपल्या आयुष्याच्या आठवणींच्या देव्हाऱ्यात कायमचे ठेवलेले असतात. फक्त फरक एवढाच असतो की एकेकाळी त्यांच्यासोबत जगताना आपल्याला त्या क्षणांची किंमत कळत नाही, आणि ते क्षण हातातून निसटून गेल्यावर आपण त्यांची किंमत मोजत बसतो. किती वेळा असं होतं ना, जुन्या घराचा फोटो अचानक मोबाईलमध्ये दिसतो. आपण काही क्षण तो फोटो पाहत राहतो. त्या फोटोमध्ये आपल्यासोबत अशी माणसं असतात जी आज आपल्या सोबत नाहीत. कुणाचा चेहरा आता फक्त फोटोमध्ये आहे, कुणाचा आवाज फक्त आठवणीत आहे, कुणाची सही अजून एखाद्या जुन्या कागदावर आहे, कुणाच्या हाताने लिहिलेलं एखादं पत्र अजून कपाटाच्या एखाद्या कोपऱ्यात पडलेलं आहे. आणि ते पत्र हातात घेताना मनाला जाणवतं, किती जवळ होते आपण, आणि आज किती दूर आलो. तेव्हा डोळ्यात आलेलं पाणी फक्त दुःखाचं नसतं,
त्या पाण्यात प्रेम असतं, कृतज्ञता असते, हुरहुर असते आणि एक अपूर्ण इच्छा असते. एकदा तरी त्या दिवसात परत जाता आलं असतं. पण महाराज लेकरांनो, काळाला उलट फिरवण्याची शक्ती आपल्या हातात नाही. म्हणूनच महाराज आपल्याला वर्तमानाची किंमत शिकवतात. कारण आज जो क्षण तुम्ही जगत आहात तोच उद्या तुमच्या आठवणींचा भाग होणार आहे. आज तुमच्या घरात जो आवाज आहे तो उद्या कदाचित नसेल. आज तुमच्या मुलाचा हात तुमच्या हातात आहे, तो उद्या तुमच्या हातातून सुटून स्वतःच्या जगात निघून जाईल. आज आई तुम्हाला विचारते, जेवलास का रे? उद्या तिच्या त्या एका वाक्यासाठी मन आतुर होईल. आज वडील तुमच्या चुकांवर रागावतात, उद्या त्यांचा तो रागही आठवणींचा खजिना वाटेल. आज जोडीदार तुमच्यावर छोट्या छोट्या गोष्टींसाठी नाराज होतो, उद्या त्याचं ते रुसणही मनाला गोड वाटेल. म्हणून महाराजांच्या लेकरांनो, आपल्या माणसांच्या छोट्या गोष्टींना कंटाळू नका. कधी कधी ज्याला आपण त्रास समजतो तेच उद्या आपल्या आयुष्यातलं सर्वात मौल्यवान स्मरण बनतं. मुलाने पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगितली तर ऐका, आईने तीच जुनी आठवण पुन्हा सांगितली तर ऐका, वडिलांनी तोच सल्ला पुन्हा दिला तर शांतपणे ऐका. कारण एक दिवस ते बोलणं थांबेल आणि मग घरात शांतता असेल, पण तुमच्या मनात त्यांचा आवाज घुमत राहील. तेव्हा तुम्ही म्हणाल, त्यावेळी मला एवढा राग का यायचा? मी त्यांच्यासाठी थोडा वेळ का काढला नाही? मी मोबाईल बाजूला ठेवून त्यांच्या डोळ्यांत का पाहिलं नाही? महाराज म्हणतात, जिवंत माणसाला वेळ द्या, मृत्यूनंतर आठवणींना वेळ देऊन काही भरून निघत नाही. म्हणून आजच जवळच्या माणसाला जवळ घ्या, आजच प्रेम व्यक्त करा. कारण प्रेम मनात ठेवून त्याची किंमत नसते, प्रेम व्यक्त केलं की त्याला अर्थ मिळतो. एखाद्याला सांगा, तू माझ्यासाठी महत्वाचा आहेस, तुझ्यामुळे माझं आयुष्य सुंदर आहे, माझ्याकडून चूक झाली असेल तर मला माफ कर. हे शब्द छोटे आहेत, पण कधी कधी हे शब्द एखाद्याच्या आयुष्यभराच्या जखमेवर औषध ठरतात. आणि महाराजांच्या लेकरांनो, आपल्या आयुष्यात अशीही माणसं असतात ज्यांच्याशी पुन्हा कधीच बोलता येणार नाही. मृत्यूने नाही तर गैरसमजाने दूर गेलेली. दोघांनाही आठवण असते, दोघांनाही बोलावंसं वाटतं, पण मध्ये अहंकार उभा असतो. एक दिवस दुसरा फोन करेल म्हणून आपण वाट पाहतो, तो दिवस येत नाही. वर्ष जातात आणि नंतर कळतं, आपण ज्या गोष्टीसाठी एवढी वर्ष राग धरला होता ती गोष्ट खरंच एवढी मोठी होती का? नाही, कधीच नव्हती. म्हणून नातं जिवंत असेल तर अहंकारापेक्षा नात्याला मोठं करा. कधी स्वतःहून फोन करा, कधी स्वतःहून जा, कधी स्वतःहून म्हणा, चल, जे झालं ते जाऊ दे, पुन्हा सुरुवात करूया. कारण काही नाती तुटल्यानंतर जोडली जातात, पण ती जोडताना आधीपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते. आणि काही नाती एकदा तुटली की पुन्हा जुळत नाहीत. म्हणून महाराज म्हणतात, नातं तुटण्याआधी ते जपा. हातातून वाळू निसटावी तसा काळ निघून जातो. आपण मोठं घट धरतो, पण वाळू थांबत नाही. तसंच आयुष्य आहे, आपण कितीही प्रयत्न केले तरी गेलेला दिवस परत हातात येत नाही. म्हणून आजच्या दिवसाला घट पकडण्याचा एकच मार्ग आहे, तो प्रेमाने जगा. आज तुम्हाला जे मिळालं आहे त्यासाठी कृतज्ञ राहा. आज घरात 2 वेळचं अन्न आहे, त्यासाठी कृतज्ञ राहा. आज कुणीतरी तुमची वाट पाहतंय, त्यासाठी कृतज्ञ राहा. आज कुणीतरी तुमची काळजी घेतंय, त्यासाठी कृतज्ञ राहा. आज तुमच्याकडे कुणाला फोन करण्यासाठी आवाज आहे, त्यासाठी कृतज्ञ राहा. कारण ज्या गोष्टी आपल्याला रोज मिळतात त्यांची किंमत आपण विसरतो. पाणी रोज मिळतं म्हणून त्याची किंमत वाटत नाही. श्वास रोज मिळतो म्हणून त्याचा विचार करत नाही. आई रोज दिसते म्हणून तिच्या अस्तित्वाची किंमत कळत नाही. मुलं रोज घरात असतात म्हणून त्यांचं बालपण किती वेगाने निघून जातं हे जाणवत नाही. पण एक दिवस काहीतरी बदलतं आणि मग जाणवतं, आपण ज्याला साधं आयुष्य म्हणत होतो तेच खरं तर आपलं सर्वात सुंदर आयुष्य होतं. म्हणून महाराजांच्या लेकरांनो, तुमच्या साध्या दिवसांना कमी लेखू नका. सकाळचा चहा, घरातला साधा संवाद, मुलांचं हसणं, आईची हाक, वडिलांचा आवाज, जोडीदाराची काळजी, मित्राचा फोन, हीच तर आयुष्याची खरी संपत्ती आहे. मोठं सुख शोधता शोधता छोटं सुख गमावू नका. कारण मोठी स्वप्न पूर्ण झाल्यावरही मनाला आनंद देणाऱ्या आठवणी बहुतेक वेळा या छोट्या क्षणांच्या असतात. आणि जर आज तुमच्या आयुष्यात खूप दुःख असेल तर महाराजांना एकदा मनापासून सांगा, स्वामी, मला माझा गेलेला काळ नको परत. मला फक्त एवढी शक्ती द्या की त्या काळाच्या आठवणींना मी प्रेमाने सामोरं जाऊ शकेन. मला एवढी बुद्धी द्या की जे आज माझ्याकडे आहे त्याची किंमत मला उद्या कळू नये. माझ्या जवळची माणसं माझ्यापासून दूर जाण्याआधी मला त्यांच्यावर प्रेम करता येऊ दे. आणि जे गेले आहेत
त्यांच्या आठवणी माझ्यासाठी दुःख न राहता आशीर्वाद बनू देत. महाराजांच्या चरणी अशी प्रार्थना केली की मन हळूहळू हलकं होतं. कारण आपण समजतो, काळ गेला म्हणून सगळं संपलेलं नाही. काही लोक गेले पण त्यांचे संस्कार उरले. काही दिवस गेले पण त्यांची शिकवण उरली. काही नाती संपली पण त्यातून आलेली समज उरली. काही स्वप्न तुटली पण त्यातून आलेली ताकद उरली. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींची कृपा अजूनही उरली आहे. म्हणून डोळ्यात अश्रू असले तरी चालतील, पण पाय थांबू देऊ नका. हृदयात आठवणी असू द्या, पण हातात वर्तमान ठेवा. भूतकाळाला प्रेमाने नमस्कार करा आणि मग महाराजांचं नाव घेत पुढे चला. कारण कदाचित ज्या दिवसाची तुम्ही आज आठवण काढत आहात, त्याहून सुंदर एखादा दिवस महाराजांनी तुमच्यासाठी अजून राखून ठेवला असेल. फक्त तुम्ही पुढे चालत राहा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेत. महाराजांच्या लेकरांनो, आठवणींचंही एक वेगळंच जग असतं. त्या जगात ना पैसा लागतो, ना तिकीट लागतं, ना कुठे जाण्याची गरज असते. फक्त डोळे मिटायचे आणि मन आपोआप तिथे पोहोचतं, जिथे आपण कधी आनंदाने धावलो होतो. जिथे कुणीतरी आपली वाट पाहत होतं. जिथे कुणीतरी आपल्यासाठी दिवा लावून बसलं होतं. जिथे घर लहान होतं पण मन मोठी होती. जिथे ताटात पदार्थ कमी होते पण ताटाभोवती बसलेली माणसं जास्त होती. आज सगळं आहे पण त्या ताटाभोवतीची माणसं नाहीत. आणि म्हणूनच कधी कधी भरलेलं घरही रिकामं वाटतं. महाराजांच्या लेकरांनो, घर रिकामं भिंतींमुळे होत नाही. घर रिकामं होतं ते माणसांच्या अनुपस्थितीने. एखादी खुर्ची रिकामी असते पण ती खुर्ची फक्त खुर्ची नसते, ती बाबांची जागा असते. एखादं जुनं कपाट उघडताना एखादी साडी हातात येते आणि अचानक आई आठवते. एखादा जुना रुमाल सापडतो आणि कुणाचा चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो. एखाद्या जुन्या वहीत मुलाच्या बालपणीची अक्षरं दिसतात आणि मन म्हणतं, कधी एवढा मोठा झाला हा. काळ किती शांतपणे सगळं बदलून टाकतो ना. तो दार ठोठावत नाही. तो सांगत नाही की मी तुझ्या आयुष्यातला हा सुंदर क्षण घेऊन जातोय. तो फक्त पुढे सरकतो आणि आपण मागे वळून पाहतो तेव्हा कळतं, अरे, हे सगळं तर केव्हाच निघून गेलं. म्हणून महाराजांच्या लेकरांनो, वेळेला कमी लेखू नका. आज तुमच्या घरात जे आहे त्याला नेहमीच असंच राहणार असं समजू नका. काहीच कायमचं नसतं. हे ऐकायला कठीण आहे, पण हा जीवनाचा सर्वात मोठा सत्य धडा आहे. माणसं येतात, माणसं जातात, ऋतू बदलतात, घरं बदलतात, शरीर बदलतं, विचार बदलतात, परिस्थिती बदलते. पण या बदलांच्या मध्ये आपण एक गोष्ट जपली पाहिजे, आपल्या मनातली माणुसकी. कारण शेवटी जग बदललं तरी प्रेमाची किंमत बदलत नाही. महाराजांच्या लेकरांनो, तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? आपल्याला आयुष्यातील मोठ्या घटना सगळ्या आठवत नाहीत, पण छोटी छोटी दृश्य मात्र आयुष्यभर आठवतात. आईने थंडीत अंगावर घातलेली चादर, वडिलांनी सायकलवर बसवून नेलेलं पहिलं ठिकाण, आजीनं केलेली एखादी गोड गोष्ट, भावंडांसोबत केलेलं भांडण, मित्रांसोबत केलेली निरर्थक पण मनापासूनची मजा, मुलाने पहिल्यांदा उच्चारलेला एखादा शब्द, जोडीदाराने आजारी असताना कपाळावर ठेवलेला हात. या गोष्टींची किंमत त्या क्षणी किती होती? कदाचित काहीच नाही. पण आज त्या आठवणींसाठी आपण कितीही पैसा द्यायला तयार असतो. पण महाराज म्हणतात, ज्या गोष्टीची किंमत आज पैशात करता येत नाही, ती गोष्ट उद्या पैशाने परत मिळणार नाही. म्हणून आज जपा, आज वेळ द्या, आज ऐका, आज जवळ बसा. कारण आयुष्याचं सर्वात मोठं दुःख हे नाही की काही लोक निघून गेले. दुःख हे आहे की ते जवळ असताना आपण त्यांना पूर्णपणे जगलो नाही. म्हणून जर आज कुणी तुमच्याशी बोलत असेल तर मोबाईल खाली ठेवा, त्याच्या डोळ्यांत बघा. कदाचित तो माणूस तुम्हाला काही मोठी गोष्ट सांगत नसेल, कदाचित तो फक्त रोजचं बोलत असेल, पण त्याच्या आवाजाची ही साधी लयही उद्या तुम्हाला खूप आठवेल. मुलं तुमच्याकडे धावत आली तर त्यांना नंतर म्हणू नका, त्या क्षणी त्यांना जवळ घ्या. कारण त्यांना तुमच्यासोबत खेळायचं असतं, तुमच्याकडून काही मोठं मागायचं नसतं. त्यांना फक्त त्यांचा बाबा हवा असतो, त्यांना त्यांची आई हवी असते, त्यांना तुमचा वेळ हवा असतो. आणि बालपण कधीच परत येत नाही. मुलं मोठी होतात, त्यांचे आवाज बदलतात, त्यांची आवड बदलते, त्यांचे मित्र बदलतात, त्यांचं जग बदलतं. आणि मग एक दिवस घरात त्यांचा आवाज कमी होतो. तेव्हा जुन्या खेळण्यांकडे पाहताना मनाला जाणवतं, अरे, हा छोटासा हात कधी माझ्या हातातून एवढा मोठा झाला. म्हणून महाराजांच्या लेकरांनो, मुलांचं बालपण फक्त त्यांचं नसतं,
ते आई वडिलांच्या आयुष्यातला एकमेव असा काळ असतो जो परत मिळत नाही. तो काळ जपा, त्यांच्यासोबत फोटो काढा, पण त्याहून महत्त्वाचं त्यांच्यासोबत आठवणी तयार करा. आणि आई वडिलांसाठीही हेच. ते वृद्ध होत आहेत हे त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये दिसतं, पण आपल्याला त्यांची वाढती वयाची जाणीव तेव्हा होते जेव्हा एक दिवस ते आपल्याला हळू आवाजात म्हणतात, बाळा जरा माझ्याजवळ बस. तेव्हा त्यांच्या जवळ बसा. त्यांना तुमच्या आयुष्यातील मोठ्या गोष्टी सांगता येत नसतील तरी काही हरकत नाही. त्यांच्या जुन्या गोष्टी ऐका. त्या गोष्टी तुम्ही 10व्यांदा ऐकल्या असतील तरीही ऐका, कारण त्या गोष्टी सांगणारा आवाज कायमचा शांत होण्याआधी त्याला ऐकून घेणं हीच खरी सेवा आहे. आणि जर तुमचे आईवडील आज तुमच्यासोबत नसतील तर त्यांच्यासाठी स्वतःला दोष देत बसू नका. त्यांनी दिलेलं प्रेम तुमच्या आयुष्यात जिवंत ठेवा. त्यांच्या नावाने एखाद्याला मदत करा. त्यांच्या आठवणीने एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणा. मग त्या प्रेमाला मृत्यूची सीमा राहणार नाही. महाराजांच्या लेकरांनो, आपण जन्माला आलो तेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं. हळूहळू माणसं मिळाली, घर मिळालं, नाती मिळाली, आठवणी मिळाल्या आणि शेवटी पुन्हा सगळं मागे ठेवून जायचं आहे. म्हणून मध्ये मिळालेल्या या प्रवासाला सुंदर बनवणं हेच आपल्या हातात आहे. ज्यांनी आपल्यावर प्रेम केलं त्यांचे आभार माना. ज्यांनी आपल्याला शिकवलं त्यांना आठवा. ज्यांनी दुखावलं त्यांना माफ करा. आणि ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना ते जाणवू द्या. कारण मनातलं प्रेम मनातच राहिलं तर त्याचा उपयोग काय? एकदा तरी म्हणा, मला तुझी काळजी आहे. एकदा तरी म्हणा, तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस. एकदा तरी म्हणा, तू माझ्या आयुष्यात आहेस, यासाठी मी कृतज्ञ आहे. कदाचित समोरची व्यक्ती काही बोलणार नाही, कदाचित फक्त हसेल, पण त्या एका हसण्यात तुमचं संपूर्ण आयुष्य साठून राहू शकतं. आणि जेव्हा कधी तुम्ही पुन्हा मागे वळून पाहाल तेव्हा तुमचं मन असं म्हणेल, हो, मी तो क्षण जगलो होतो. महाराजांच्या लेकरांनो, आयुष्याचा शेवट झाल्यावर पश्चाताप कमी असावा आणि आठवणी जास्त असाव्यात. अश्रू असतील पण त्यात प्रेम असावं. दुःख असेल पण त्यात कृतज्ञता असावी. भूतकाळ असेल पण त्यात पश्चातापापेक्षा समाधान असावं. आणि शेवटी मनातून एकच आवाज यावा, स्वामी, तुम्ही जे दिलं ते मी जपण्याचा प्रयत्न केला आणि जे निघून गेलं त्याला प्रेमाने निरोप दिला. मग मन शांत होतं, कारण आपल्याला समजतं गेलेला काळ परत आणता येत नाही, पण त्या काळाने दिलेलं प्रेम आपण आजही जगू शकतो. आणि महाराजांच्या कृपेने आजचा दिवसही उद्याच्या सुंदर आठवणींचा एक भाग बनू शकतो. फक्त आज माणसांना वेळ द्या, मनापासून प्रेम करा आणि स्वामींचं नाव घेत पुढे चला. महाराजांच्या लेकरांनो, आता या सगळ्या आठवणींच्या पलीकडे एक अतिशय खोल सत्य आहे. आपण ज्याला माझं आयुष्य म्हणतो ना, ते खरं तर क्षणांची एक माळ आहे. एक एक क्षण येतो, आपल्या हातात काही काळ विसावतो आणि मग शांतपणे निघून जातो. आपण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण तो थांबत नाही. बालपण गेलं, तरुणपण गेलं, काही माणसं गेली, काही नाती बदलली, काही स्वप्न तुटली, काही इच्छा पूर्ण झाल्या आणि कधी कधी आरशात स्वतःकडे पाहताना जाणवतं, अरे, एवढा काळ कधी निघून गेला. महाराजांच्या लेकरांनो, वय वाढतं ते फक्त चेहऱ्यावर नाही, वय वाढतं ते आठवणींच्या संख्येत. आज आपल्या मनात जितक्या आठवणी आहेत तितकं आपलं आयुष्य मोठं झालेलं असतं. आणि म्हणूनच वृद्ध माणूस कधी कधी खिडकीतून बाहेर पाहत शांत बसतो. तो काहीच करत नसतो असं आपल्याला वाटतं, पण त्याच्या मनात संपूर्ण आयुष्य चाललेलं असतं. त्याला त्याचं बालपण दिसत असतं, त्याला त्याचे आईवडील दिसत असतात, त्याला तरुणपण आठवत असतं, त्याला लग्नाचा दिवस आठवत असतो, मुलांचा जन्म आठवत असतो, मुलांचं बालपण आठवत असतं. ज्या माणसांसोबत त्याने आयुष्य घालवलं त्यांचे चेहरे आठवत असतात. आणि म्हणून लेकरांनो, घरात एखादा वृद्ध माणूस शांत बसलेला दिसला तर त्याला काय विचार करताय असं विचारून लगेच उठून जाऊ नका. त्याच्या जवळ बसा. कदाचित त्याला फक्त ऐकणारा कुणीतरी हवा असेल. कदाचित तो तुम्हाला त्याच्या आयुष्यातील अशी कथा सांगेल जी कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही. त्याच्या सुरकुत्यांमध्ये अनुभव आहेत, त्याच्या शांततेमध्ये हजारो कथा आहेत, त्याच्या डोळ्यांमध्ये गेलेल्या काळाची सावली आहे आणि त्याच्या आशीर्वादात तुमच्यासाठी अनमोल संपत्ती आहे. महाराजांच्या लेकरांनो, आजच्या पिढीकडे माहिती खूप आहे पण वेळ कमी आहे. जुन्या पिढीकडे माहिती कमी होती पण एकमेकांसाठी वेळ भरपूर होता. आज आपण जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या माणसाशी एका क्षणात बोलू शकतो, पण आपल्या घरातल्या माणसाशी बोलण्यासाठी वेळ नसतो. हे जीवनाचं किती मोठं विरोधाभास आहे.
आपण दूर असलेल्यांशी जोडलेलो आहोत आणि जवळ असलेल्यांपासून दूर झालो आहोत. म्हणून महाराजांच्या लेकरांनो, आज घरात एक छोटासा नियम करा. जेवताना प्रत्येकाने मोबाईल बाजूला ठेवायचा. 10 मिनिटं का असेना, पण एकमेकांशी बोलायचं. मुलांना विचारायचं, आज काय झालं, आईला विचारायचं, तुझी तब्येत कशी आहे, वडिलांना विचारायचं, काही हवं आहे का, जोडीदाराला विचारायचं, आजचा दिवस कसा गेला. हे प्रश्न साधे आहेत, पण याच प्रश्नांमधून नाती जिवंत राहतात. नाती मोठ्या भेटवस्तूंनी टिकत नाहीत. नाती टिकतात त्या छोट्या छोट्या काळजीने. कधी एक ग्लास पाणी देण्यात, कधी थकलेल्या माणसाला बसायला सांगण्यात, कधी न बोलता त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख ओळखण्यात, आणि कधी फक्त त्याच्याजवळ शांत बसण्यात. महाराजांच्या लेकरांनो, प्रेमाला नेहमी शब्दांची गरज नसते. कधी कधी 2 माणसं एकमेकांच्या शेजारी शांत बसतात आणि तरीही खूप काही बोलून जातात. हीच नात्यांची खरी श्रीमंती आहे. पण ही श्रीमंती आपण गमावत चाललो आहोत. कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट मोठी हवी आहे. मोठं घर, मोठी गाडी, मोठं पद, मोठं नाव. पण महाराज सांगतात, मोठं घर असण्यापेक्षा घरात मोठं मन असणं महत्त्वाचं आहे. घरात पैसा कमी असेल तरी प्रेम असेल तर घर श्रीमंत असतं. आणि घरात पैसा खूप असेल पण माणसं एकमेकांशी बोलत नसतील तर त्या घरातली शांतता कितीही सुंदर सजावट केली तरी रिकामीच असते. म्हणून लेकरांनो, आपल्या घरातल्या माणसांना गृहीत धरू नका. हे तर माझेच आहेत, हे कुठे जाणार आहेत, हे नेहमी माझ्यासोबत असतील. हीच सर्वात मोठी चूक आहे. काळ कोणासाठीही थांबत नाही. आज जो तुमच्या बाजूला चालतोय तो उद्या कदाचित आठवणीत चालत असेल. आज ज्याचा फोन तुम्हाला त्रासदायक वाटतो, उद्या त्याच नंबरकडे पाहून डोळे भरून येऊ शकतात. आज ज्या घरात मुलांचा गोंधळ आहे, उद्या त्याच घरात त्यांच्या बालपणीच्या आवाजाची आठवण राहील. म्हणून आवाजाचा त्रास होतोय म्हणून मुलांना सतत गप्प करू नका. कदाचित हा गोंधळच उद्या तुम्हाला सर्वात जास्त हवा असेल. मुलं भिंतीवर रंगवतात, रागावण्याआधी एकदा त्यांचा चेहरा पहा. त्यांना त्या रंगात जग दिसतंय. त्यांना त्या चित्रात त्यांचं छोटंसं जग दिसतंय. भिंत पुन्हा रंगवता येईल, पण बालपण पुन्हा रंगवता येत नाही. मुलाने तुमच्या हाताला धरून म्हटलं, बाबा, माझ्यासोबत बस ना. तर महाराजांच्या नावाने बसून जा. कारण काही वर्षांनी तोच मुलगा म्हणेल, बाबा, मला थोडं काम आहे. आणि तुम्ही दारात उभे राहून त्याची वाट पाहाल. म्हणून आजची हाक ऐका. आजचा हात धरून ठेवा. आजचं हसू मनात साठवा. कारण उद्या हेच तुमच्या आयुष्याच्या आठवणींच्या पेटीतलं सोनं असणार आहे. आणि महाराजांच्या लेकरांनो, जर तुमच्या आयुष्यात असा एखादा काळ असेल ज्याची आठवण आली की तुम्ही रडता, तर त्या काळाला शाप देऊ नका. कदाचित त्या काळाने तुम्हाला खूप काही दिलं असेल. कदाचित तुम्ही त्या काळात कुणावर मनापासून प्रेम केलं असेल. कदाचित कुणीतरी तुम्हाला खूप जपलं असेल. कदाचित त्या काळात तुमच्याकडे पैसा कमी होता पण मनाची श्रीमंती होती. कदाचित त्या दिवसामध्ये तुमचं घर छोटं होतं पण कुटुंब एकत्र होतं. म्हणून त्या दिवसांना अश्रूंनी निरोप देताना एकदा हसूनही बघा. म्हणा, धन्यवाद, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात म्हणून माझ्या मनात आज या आठवणी आहेत. काही काळ परत येत नाही, पण काही काळ आपल्याला आयुष्यभर जगवत राहतो. एक जुना फोटो पाहून आपण हसतो. एक जुना आवाज आठवून आपण रडतो. एखादं जुनं गाणं ऐकून मन भूतकाळात जातं. हे सगळं म्हणजे आपल्या आयुष्याची संपत्ती आहे. म्हणून आठवणी पुसण्याचा प्रयत्न करू नका. फक्त त्यांच्यासोबत शांतपणे जगायला शिका. आणि जेव्हा मन फार भरून येईल तेव्हा महाराजांच्या चरणी डोकं ठेवा. काही मागू नका, काही तक्रार करू नका. फक्त डोळे मिटा आणि म्हणा, स्वामी, जे गेले त्यांना माझा नमस्कार. जे आहे त्याबद्दल माझी कृतज्ञता. आणि जे येणार आहे ते तुमच्या चरणी. इतकं म्हटलं तरी मन हलकं होतं. कारण मग आपल्याला जाणवतं, आपण एकटे नाही. आपल्या आठवणींच्या प्रत्येक पानावर कुठेतरी महाराजांची कृपा आहे. काही पानं अश्रूंनी लिहिली गेली, काही हसण्यातून, काही संघर्षातून. पण पुस्तक अजून संपलेलं नाही. आणि म्हणून लेकरांनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवण कदाचित अजून पुढे आहे. म्हणून मागे वळून पाहताना डोळ्यात पाणी येऊ द्या, पण पुढे पाहताना डोळ्यात आशा ठेवा. हृदयात गेलेल्यांसाठी प्रेम ठेवा. ओठांवर महाराजांचं नाव ठेवा. आणि पावलांना पुढे जाण्याची शक्ती द्या. कारण काळ हातातून निसटतो, पण स्वामींचा हात हातातून निसटत नाही. श्री स्वामी समर्थ.